नमस्कार. मी ॲडव्होकेट सिद्धार्थ ढाले. आपण बघतोय बरेच दिवस झालं विद्यार्थी आंदोलन चालू आहे. विद्यार्थ्यांनी जे छेडलंय आंदोलन शिक्षणासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी जे आंदोलन छेडलंय. तर आपण बघितलं की दिल्लीला काय परिस्थिती झाली. एवढे 20 दिवस शांततेत चालणारं आंदोलन अचानक तिथला एक पोलीस ऑफिसरची बदली होते. दुसरा पोलीस ऑफिसर आणला जातो आणि तो पोलीस ऑफिसर लगेच दुसऱ्या दिवशी आल्याच्या लगेच सोनम वांगचुक यांना तिथून घेऊन जातात लगेच उपोषण स्थळावरून. त्याच्यानंतर लगेच जी प्रोटेस्ट चालू होती तिथं दिल्लीला, तर त्या प्रोटेस्टवर लगेचच लाठीचार्ज काय होतो, एवढ्या लोकांना मारलं काय जातं. तर सरकारला जे अपेक्षित होतं ते काही झालेलं दिसत नाहीये. सरकारला अपेक्षित होतं की हे लहान पोरं दिसतायत, त्यांना मारलं म्हणजे पळून जातील, परत येणार नाहीत, असं त्यांचा संभ्रम होता, भ्रम होता. तो भ्रम ह्या जेनजी लोकांनी, ह्या सगळ्या सर्व विद्यार्थ्यांनी सगळा मोडकळीस काढला आणि आपण बघितलं सगळीकडे बरेचसे क्लिप्स आले. यापासून मेन स्ट्रीम मीडिया तर जरा बाजूलाच राहिलं. समजा त्यांनी काही दाखवलं नाही काय चाललंय काय नाही, ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी कुठं कधी पाकिस्तान संबंध, कधी चीन संबंध, म्हणजे काय बोलायचं आणि काय नाही. म्हणजे अशी परिस्थिती झाली की त्या आंदोलनामध्ये काही काही ह्यांना जे हे होते आपले रिपोर्टर, त्यांना सुद्धा मारहाण झाली. म्हणजे लोकांचा ह्या मेन स्ट्रीम मीडियाबद्दल एवढा राग आहे मनामध्ये की त्यांना लोक विचार करणार झालेत की आता, आणि सगळ्यांच्या लक्षात आले की हे जे लोक आहेत मीडियावाले, मेन स्ट्रीम मीडिया जे आपण गोदी मीडिया म्हणतो, ते शासनाचे दलाल आहेत. शासनाच्या धोरणाप्रमाणेच काम करणार हे सर्वांना माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि सध्या न्यूज जरी बघायचं म्हणलं तरी आपण व्हॉट्सअप, इंस्टा आणि फेसबुकवर बघतोय लोकांनी ज्या प्रकारे टाकलं की इन्स्टावर हे वगैरे बरेचसे बरेचसे व्हिडिओ बघितले की कसे मारायला लागलेत पोलिस. म्हणजे दांड्याला खिळे लावून मारण्याची पद्धत असते का कुठं? हा. पोलिसांना माझं एवढंच सांगणं आहे की ठीक आहे, तुम्ही शासनाचं काम करताय. आता महाराष्ट्रात भरपूर आंदोलन चालू झाले. आता जिथं तिथं सगळे लोक आंदोलन, मुंबईला झालं, नागपूरला झालं, आज सगळीकडं बिहारला ते परिस्थिती बघितली, तिथले व्हिडिओ बघितले. ठीक आहे, तुम्हाला शासनाचं काम करायचं, तुम्ही नोकरी आहात, शासनाचे गुलाम आहेत, तुम्हाला शासनानं सांगितलंय तुम्हाला समजा लाठीचार्ज करा, तर त्याचं प्रमाण किती वापरायचं, कसं वापरायचं हे तर तुमच्या हातात आहे. तुमची लेकरं सुद्धा शिकलेली असतील किंवा भविष्यात शिकतील, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की पेपर फुटीचा परिणाम काय असतो आणि काय न्याय मागणी मागताय सर्वजण, की बाबा शिक्षण व्यवस्था व्यवस्थित असा. शिक्षणासाठी जर लोकांना, मुलांना एवढं झगडावं लागत असेल तर या देशाची अवस्था काय काय आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे बडे उद्योगपती, बडे सगळे तुम्ही राजकारणी लोक सगळे जेवढे दिसतात ते, त्यांची लेकरं शिकणार कुठं? बाहेर देशामध्ये. मग गरिबांची लेकरं कुठे शिकणार? भारतात. आणि भारतात शिकणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही असं व्यवस्थित जर शिक्षण देऊ शकत नाही, एक तर तुम्ही शिक्षणाचा तुमचा शासनाचा, भाजप शासनाचा काही संबंध कधीच दिसत नाही. तरी 90,000पेक्षा जास्त शाळा आज तागायत बंद केल्या. 90,000पेक्षा जास्त शाळा म्हणजे यांना करायचं काय नेमकं? हे लोक अशिक्षित ठेवले म्हणजे धर्माच्या नावाखाली भांडणं करतात, यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. धर्माच्या नावाखाली भांडणं करणारा वर्ग निर्माण करायचा म्हणून तुम्ही शिक्षण व्यवस्था सगळी मोडकळीस काढताय का तुम्ही? तुम्हाला फक्त धर्म, जात, द्वेष हे सगळंच पेरायचं का तुम्हाला? शिकलेले डोकी, सुपीक डोकी तुम्हाला बनवायची नाहीत का? हा. आणि पोलिस ठीक आहे, भाजप तुम्हाला शासन सांगते मोडकळीस काढा, मारा, हाना, तर तुम्ही मारताना थोडासा विचार करा. किती प्रमाणात मारताय, किती व्हिडिओ बघताय, असं काळी असं हळहळ होत आहे एवढं प्रमाण तुम्ही. हा. आणि त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही, मेन स्ट्रीम मीडिया बोलायला तयार नाही, मोठमोठे कलाकार बोलायला तयार नाही. एक जण आता जो हळूहळू बोलतोय, व्यक्त होतोय, म्हणजे तुमच्या भाजपच्या विरोधात जो बोलतो तो देशद्रोही. हा. विद्यार्थी आतंकवादी झाले का विद्यार्थी? तुम्हाला मतदान मागताना तुमच्या लक्षात तुम बरं येतं की तुम्हाला हे 18 वर्ष पूर्ण झालेत, पहिलं मतदान आम्हाला करा वगैरे, तुम्हाला सगळं जमतं. मग हे लहान लेकरावर काट्या उघडताना आणि खेळे लावलेल्या काट्या होत्या त्या आंदोलनात बघतोय आपण. म्हणजे सगळ्यांनाच एवढं हळहळ होत आहे, तरी तुम्हाला कसं काय वाटत नाही ह्या गोष्टी? तुम्ही सरळ अजूनही तुम्ही म्हणताय की बाबा हे आतंकवादी आहेत, पाकिस्तान फंडेड आहे, चीन फंडेड आहे. काय संबंध आहे यांचा? चीनचा संबंध आणि पाकिस्तानचा संबंध? म्हणजे तुम्ही आता ही एक गोष्ट बरी झाली की समजा सुरुवातीपासून ज्या आंदोलनाला कुठल्या पक्षाचं लेबल नाही, कुठल्या पक्षाचं जर लेबल लागलं असं हे आंदोलन एवढं मोठं झालंच नसतं आणि लोक आले नसते आणि अशा असताना आरामात दाबून टाकला असं यार एखाद्या पक्षाच्या. आता राहुल गांधी सारख्या विरोधी पक्ष नेत्याला हे लोकांनी एवढं फरफटत नेलं अक्षरशः. म्हणजे ह्या लोकशाहीची सगळी खिल्ली उडवली. तुम्हाला जरा तरी तुम्हाला काही वाटायला पाहिजे की बाबा, आणि जे लोक तुम्ही शासनाच्या आदेशावर करताय तुम्ही, ते तुमच्याही लक्षात यावं की तुम्ही कसं राबवताय. या आविर्भावात आणि या माझात राहणं बरोबर नाही. सत्ता काय कोण कायमस्वरूपी घेऊन आलेलं नसते. आज बिहारमधील काही व्हिडिओ बघतोय आपण, काही ठिकाणी म्हणजे किती सहन करणार लोक.
म्हणजे पोलिस मार म्हणलं मारतात पोलिस, आणि मग लागल्याच्या नंतर जेव्हा प्रतिकार करायला जातात मुलं, तर त्यांना परत तुम्ही आतंकवादी म्हणणार, फंडेड म्हणणार. ह्या कुठल्या गोष्टी आहेत? तुम्ही पोरी बघा ना, बाया बघा ना, लहान मुलं बघा ना. काय साध्य करायचं आहे तुम्हाला? तुम्हाला एक राजीनाम्यासाठी, आणि त्या धर्मेंद्र प्रधान या माणसाला पण माझं मेसेज देणं आहे, किंवा ठीक आहे ना, किती निर्लज्जपणा असावा माणसाचा. हे उठ रे म्हणलं तर माणूस परत त्या दाराला येत नाही. आणि ह्या माणसाला सगळ्या देशातनं म्हणतात की अरे तू निघ निघ निघ, म्हणजे एवढा निर्लज्ज माणूस कसं काय आणू शकतं? हा? ठीक आहे, नैतिक जबाबदारी नाही तरी लाज तरी बाळगावी. नैतिक जबाबदारी घेणं तर दूरच, तुम्हाला पण तुमची लाज तरी बघा. एवढे लोक तुम्हाला नावं ठेवतायत, बोलतायत. तुम्ही द्या ना सोडून त्या पदाचा राजीनामा. ठेवलाय कशासाठी? कशासाठी पाहिजे तुम्हाला? पण मोदी सरकारला करायचं काय? मग तुम्ही राम मंदिर घोटाळा करा, हे करा, ते करा, सगळं घोटाळे करा, तुम्ही तुम्ही वाटेल ते करा तुम्ही. आणि देशभक्त कोण काय नाही तुम्ही ठरवणार. हम्म. देशभक्त तुम्ही ठरवणार कोण आहेत ते. तुम्ही हे RSS वाले आणि हेच लोक आहेत. ह्याच लोकांनी ज्यावेळेस भारत स्वतंत्र असताना इंग्रजांच्या चाटोगिरी केली, तीच लोक आज त्याच प्रकारे करत आहे. काय देशाबद्दल काय आपुलकी आहे का नाही तुम्हाला? जरा लाज बाळगा जरा. तुम्हाला काय कळतंय का नाही? एवढी एवढी जागतिकता आणि एवढं संयम सुटलाय की काही सांगायला गोष्ट नाही अशी. आणि विद्यार्थ्यांना पण सगळ्यांना माझं सांगणं आहे की शक्य त्या पद्धतीनं जसं आंदोलन करताय तुम्ही, ते शांततेच्या मार्गानेच करा. ह्या शासनाला पाहिजेच आहे की आंदोलन हिंसक व्हावं. हिंसक झालं का हे हिंसेनंच उत्तर देणार, प्रतिकार करणार, पोरांवर केसेस टाकणार, त्यांचं भविष्य बर्बाद करणार, जेणेकरून दुसरं कोणी पडू नये. ह्याच लोकांचा तोच उद्देश आहे. त्यांना शिक्षण द्यायचं नाही, त्यांना रोजगार द्यायचा नाही. हे बड्या बड्या बाता करणार, आम्ही हे केलं ते केलं. काय केलंय? काय आज शुद्ध पेट्रोलचा भाव तरी काय आहे बघा. ₹167 पेट्रोल, शुद्ध पेट्रोल जर तुम्हाला घ्यायचं म्हणलं तर. एवढं गरीबाला एवढा त्रास व्हायला लागला. आणि सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे ना, शिक्षण तरी द्या आम्हाला व्यवस्थित. काय तुमची बेसिक गरज काय बाबा? शिक्षण महत्वाचं. तुम्ही ठीक आहे, अन्न धान्य काही देऊ नका, शिक्षण द्या. शिक्षण आला की स्वाभिमान येतो. स्वाभिमान आला की माणूस आपलं करतो, काय करायचं काम करेल, धंदा करेल, काही करेल. हे तुमच्या आश्वासांना एवढे वैतागलेत लोक की आता कुणाला ऐकायलाच तयार नाहीत हे विद्यार्थी. म्हणजे एक तर घरचा त्रास, अभ्यासाचं टेन्शन, त्यावरनं परीक्षा लीक, त्यातनं ही महागाई, आणि त्यातनं तुम्ही अनुभवून येऊन देऊच नाराज तुम्ही. मी पण न्याय व्यवस्थेचाच भाग आहे, काम करतोय. मी पण वकील म्हणून काम करतोय. पण ज्यावेळेस न्यायालयाकडनं अशा काही टिप्पणी येतात, कोकरोच म्हणून संबोधन करणं, आणि कालचंच एक सन्माननीय विधिज्ञ सुप्रीम कोर्टामध्ये चीफ जस्टिस यांना म्हणत होते की प्रोटेस्टमध्ये लोकांवर अन्याय होतोय, मारहाण करायला लागलेत पोलिस, त्याचे व्हिडिओ फुटेज आहेत, त्यासाठी काहीतरी करा. याच्यावर चीफ जस्टिसचं उत्तर आलं ते अत्यंत वेदनादायक होतं. म्हणजे असं न्यायव्यवस्थेचा भाग असून सुद्धा असं वाटतं की आम्ही करतोय काय नेमकं. न्यायव्यवस्था अशी, म्हणजे मोदी म्हणाल तुम्हाला तुमचे जागे बंदी झाले का? झालं. त्या लेकरांवर काय अन्याय व्हायला काय नाही, त्यासाठी तुम्ही काय स्ट्रक्चर पास करणार? काही काही बोलणार नाही त्याच्यात. तुमचा वेळ वाया जात. तुम्ही करताय का? मग आमचं म्हणणं आहे, पण तुम्ही असं बायस होऊन कामं करू नका ना तुम्ही. तुम्हाला काय रिटायरमेंट नंतर एखादं राज्यसभा पाहिजे, काय पाहिजे, गव्हर्नर पद पाहिजे, यासाठी जर तुम्ही देशाचं भविष्य मातीत घालणार असाल तर हे अत्यंत चुकीची पद्धत आहे. आणि शेवटी सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर जर माणूस कुठली वाट बघतोय आणि कुठल्या गोष्टीकडं, कुठल्या ह्याच्याकडे आशा लावून बघतोय, तर तो आहे न्यायव्यवस्थेकडे. आणि न्यायव्यवस्थेकडनंच अशा प्रकारची जर कुचंबना होत असेल आणि अशा प्रकारचे उत्तर येत असतील तर अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं या देशाचं? इथल्या लोकांचं काय करायचं? बाहेर देशासारखी परिस्थिती करायची ठरवलंय का आपण? का करतोय आपण पाकिस्तानशी तुलना आपली? का? शेजारी चीनशी करा, अमेरिकेशी करा, लंडनशी करा, इतर चांगल्या देशांशी करा ना तुम्ही तुलना करणार पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सोबत तुलना करणार आपली? अरे काय त्यांची जागी आपली जागी? त्यांच्यासोबत आपण तुलना करणार का? आपण काय होते? धर्माच्या पलीकडे काय आहे का नाही तुम्हाला? हा, धर्म जपा, सगळ्या गोष्टी करा, सगळं मान्य आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं धर्म स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण ह्या गोष्टी तुम्ही शिक्षण व्यवस्था, लोकांचे प्रश्न, तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळीच ऐकणं गरजेचं होतं. एवढं वाढलंही नसतं. तुम्ही ज्यावेळेस धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्याची जी वेळ आली होती, तर त्यावेळेस तुम्ही सांगायचं होतं की ठीक आहे, तुम्ही चर्चा, सोनम वांगचूक आले त्याच्यामध्ये, एवढी विद्वान व्यक्ती, एवढं सायंटिस्ट, तो उपोषणाला बसलाय. तुम्ही 20 दिवस झालं त्या उपोषणाकडे तुम्ही दुर्लक्ष करताय. ऍटलिस्ट जाऊन तिथं चर्चा तरी करा, आश्वासने तरी द्या. ते सुद्धा नाही. हा,
चाललंय हे अत्यंत चुकीचं चाललंय. विद्यार्थी लोकांचा आणि सगळ्यांचा संयम तुटत चाललाय आणि विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे मारहाण व्हायला लागले हे बघून सगळ्यांचाच संयम तुटायला लागला. याच्यातून तुमच्या हाती काय लागणार आहे हे तुम्ही विचार करा आणि विद्यार्थ्यांना पुन्हा सांगणं आहे किंवा शांततेच्या मार्गाने आंदोलन तुमचं चालू राहू द्या. आणि आंदोलनादरम्यान जर काही अडचणी आल्या पोलिसांबद्दल किंवा इतर कोणत्या केसविषयी काही विषयी, तर मी आणि माझ्यासारख्या कित्येक वकील आपल्यासाठी तयार आहेत. अवश्य कॉल करा, अवश्य मदत करू. धन्यवाद.